ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याला विसरणं जमत नाहीये. आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तीला विसरण्यासाठी 10 सोपे मार्ग, जे तुम्हाला सावरायला शिकवतात. पुरे झालं आता त्याची आठवण, सोडा. मित्रांनो, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, मग ते शाळेत, कॉलेजमध्ये, शेजारी, नातेवाईकांच्या घरी, कामाच्या ठिकाणी, अगदी प्रत्येकालाच कधी ना कधीतरी प्रेम झालेलंच असतं. काहींनी त्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त केलेलं असतं, तर काहींचं प्रेम आयुष्यभर अव्यक्तच राहिलेलं असतं. न बोलता एकमेकांकडे पाहणं इतकंच असलं तरी ते प्रेम पवित्र आणि निष्पाप असतं. सगळ्यांच्याच नशिबात प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यभर साथ देतेच असं नाही. आणि मग कोणावर तरी खूप मनापासून प्रेम केल्यानंतर ती व्यक्ती आयुष्यातून निघून गेली की मन पूर्णपणे रितं होऊन जातं. डोळे उघडे असतानाही डोक्यात फक्त तोच चेहरा फिरत राहतो. जग जसं आहे तसंच चालू असतं, पण आतल्या आत मात्र सगळं थांबल्यासारखं वाटतं. रात्री झोप येत नाही आणि दिवस कसा जातो हेही कळत नाही. वरून आपण हसताना दिसतो, पण मन कुठेतरी दुखत असतं. आपण चूक केली का, कमी पडलो का, असे प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतात. लोक म्हणतात विसर, पण विसरणं एवढं सोपं नसतं. कारण ते प्रेम वरवरचं नसतं, ते मनाच्या आत खोलवर रुजलेलं असतं. त्या व्यक्तीसोबत आपण स्वप्न पाहिलेली असतात, भविष्य आखलेलं असतं, त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि अचानक सगळं संपून जातं. मित्रांनो, याच गोष्टीला पकडून राहायचं आणि आयुष्यभर दुःखीच राहायचं का? या वेदनेतून बाहेर यायचं असेल तर स्वतःलाच हात द्यावा लागतो. विसरणं म्हणजे स्वतःच्या मनाला पुन्हा जगायला शिकवणं आहे. विसरणं म्हणजे त्या नात्याचा अपमान नाही. विसरणं म्हणजे स्वतःच्या मनाला शांती देणं आहे आणि हळूहळू स्वतःला पुन्हा सावरायला शिकणं आहे. म्हणून 1. त्यांच्या सोशल मीडियाकडे पाहणं थांबवा. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलं त्याचं सोशल मीडिया सतत पाहणं म्हणजे स्वतःच्या जखमेवर रोज मीठ चोळण्यासारखं आहे. कारण ते काय करत आहेत, कोणासोबत हसत आहेत, खुश दिसत आहेत हे पाहिलं की मन अजून अस्वस्थ होतं. आपण नकळत स्वतःची त्यांच्याशी तुलना करू लागतो आणि ते माझ्याशिवाय खुश आहेत हा विचार मनाला आतून पोखरू लागतो. दररोज त्यांची प्रोफाईल उघडणं, स्टेटस पाहणं, फोटो पाहणं, यामुळे आपण भूतकाळातच अडकून राहतो. पुढे जायचं असेल तर हे थांबवणं फार गरजेचं आहे. अनफॉलो, म्यूट किंवा गरज असेल तर ब्लॉक करणं हे रागातून नाही, तर स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी आवश्यक असतं. सुरुवातीला हात आपोआप मोबाईलकडे जातो, पण यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःच्या मनाला समजावणं गरजेचं आहे. मग हळूहळू काही दिवसांनी मनाला थोडा मोकळा श्वास मिळायला लागतो. आपल्याला जाणवतं की त्यांचं सतत दिसत राहणं हेच सगळ्यात मोठं दुखणं होतं. जेव्हा ते दिसणंच बंद होतं, तेव्हाच मन सावरण्याची खरी सुरुवात होते. 2. जुने फोटो, चॅट्स आणि आठवणी दूर ठेवा. जुने फोटो आणि चॅट्स या आपल्या प्रेमाच्या गोड आठवणी असतात, पण त्याचबरोबर ते वास्तवाची वेदनाही वाढवतात. कारण त्या ठिकाणी आपुलकी होती जी आज अस्तित्वात नाही. एखादा फोटो पाहिला की आपण पुन्हा त्या क्षणात जगू पाहतो आणि वास्तव स्वीकारणं अजून कठीण होत जातं. सतत जुन्या चॅट्स वाचणं म्हणजे मनाला भूतकाळात ढकलल्यासारखं असतं. सगळं डिलीट करणं प्रत्येकालाच जमेल असं नाही, पण या आठवणी सतत दिसतील अशा ठिकाणी ठेवणं टाळायला हवं. मन कमजोर असताना त्या गोष्टी उघडल्या जातात आणि पुन्हा तेच दुःख जागं होतं. आठवणी कधीच पूर्णपणे जात नाहीत, पण त्यांच्यापासून दूर जाणं आवश्यक असतं. मग त्या आठवणींचा त्रास कमी होतो आणि आपण वर्तमानात राहायला शिकतो. 3. तुमच्या भावना स्वीकारा. भावना दडपून टाकू नका. स्वतःला उगाच खोटं खोटं स्ट्रॉंग दाखवू नका. प्रेम तुटल्यावर दुःख होणं हे साहजिकच असतं, पण बरेचदा आपण स्वतःलाच समजावतो की मला काही फरक पडत नाही, मी स्ट्रॉंग आहे. आणि हाच खोटेपणा मनाला जास्त त्रास देतो. रडू येत असेल तर रडणं चुकीचं नाही, कारण त्यातून मन हलकं होतं. दुःख, राग, निराशा या भावना दडपून ठेवल्या तर त्या आतल्या आत वाढत जातात. स्वतःशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं असतं. हो, मला दुखत आहे हे मान्य केल्याशिवाय ते दुखणं कमी होत नाही. कधी एकटे बसून मन मोकळं करा, कधी कागदावर सगळं लिहा, कधी देवाशी बोला, मित्रांशी बोला, पण भावना बाहेर येऊ द्या. वेळ लागतो, पण हळूहळू त्या भावना शांत होतात. प्रेम केलं म्हणून वेदना झाल्या, पण आता यातून बाहेर पडायचं आहे हे स्वतःला समजावणं महत्त्वाचं असतं. 4. स्वतःला कामात गुंतवा. मन दुखावलेलं असताना माणूस जास्त वेळ रिकामा बसला की त्या आठवणी अजून जास्त त्रास देऊ लागतात आणि डोक्यात तेच ते विचार फिरत राहतात.
त्यामुळे मनाला शांतता मिळत नाही. कामात गुंतल्यावर मात्र लक्ष दुसरीकडे वळतं आणि मनाला थोडी विश्रांती मिळते. सतत त्याच व्यक्तीचा विचार करण्याऐवजी आपलं आयुष्य काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, हे हळूहळू लक्षात यायला लागतं. घरचं काम, ऑफिसचं काम, अभ्यास, एखादा छंद, व्यायाम किंवा चालणं यामध्ये स्वतःला गुंतवलं की दिवस कसा जातो ते कळतही नाही. काम करताना मन दुखत नाही असं नाही, पण त्या वेदना थोड्या मागे पडतात. हळूहळू आपल्याला जाणवतं की आपलं आयुष्य फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हतं. स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःची किंमत ओळखणं, या सगळ्या गोष्टी कामातूनच शिकायला मिळतात. सुरुवातीला मन लागत नाही, कामात रसही वाटत नाही, पण तरीही स्वतःला ओढून पुढे न्यायचं असतं. जसा वेळ जातो तसं मन मजबूत होत जातं. कामामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि मी एकटा नाही, मी काहीच नाही ही भावना देखील कमी होऊ लागते. हळूहळू मन स्वतःच्या आयुष्याकडे परत येऊ लागतं आणि तोच खरा बदल असतो. 5. स्वतःची किंमत ओळखायला शिका. कोणीतरी आपल्याला सोडून गेलं म्हणजे आपण कमी आहोत असं नाही. प्रेमात माणूस स्वतःला विसरतो आणि दुसऱ्यालाच सगळं मानतो. नातं तुटलं की मग आत्मविश्वास तुटतो आणि आपण स्वतःला दोष द्यायला लागतो. इथेच थांबून स्वतःला आठवण करून देणं गरजेचं असतं की आपणही एक स्वतंत्र व्यक्ती आहोत. आपली किंमत कुणाच्या असण्यावर ठरत नाही. स्वतःच्या गुणांकडे पहा. आपण किती गोष्टी झेलल्या आहेत ते आठवा. हळूहळू स्वतःवरचा विश्वास परत येतो. जेव्हा स्वतःची किंमत कळते तेव्हा दुसऱ्याच्या अनुपस्थितीने होणारी वेदना कमी व्हायला लागते. 6. एकटेपणाला घाबरू नका. स्वतःसोबत राहायला शिका. नातं तुटल्यानंतर सर्वात जास्त जी गोष्ट त्रास देते ती म्हणजे एकटेपणा. अचानक आपल्याला सगळं रिकामं, मोकळं वाटायला लागतं आणि मन सतत कोणीतरी जवळ असावं अशी अपेक्षा करू लागतं. पण या एकटेपणाला घाबरून लगेच कोणाचा तरी आधार शोधणं हे योग्य नसतं. स्वतःसोबत राहण्याची कला शिकणं ही सावरण्याची फार मोठी पायरी असते. सुरुवातीला शांतता बोचरी वाटते, मन अस्वस्थ होतं, पण हळूहळू तीच शांतता मनाला आधार द्यायला लागते. एकटे असताना आपले विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि आपण काय गमावलं त्यापेक्षा आपण काय आहोत याकडे लक्ष जातं. स्वतःसोबत वेळ घालवताना आपल्याला स्वतःची खरी ओळख होते. एकटेपणा म्हणजे कमकुवतपणा नसतो, तर स्वतःशी नातं जोडण्याची ती एक संधी असते. जेव्हा माणूस स्वतःसोबत सुखी राहायला शिकतो तेव्हा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. हळूहळू मन स्थिर होतं आणि आतून एक ताकद तयार होते जी पुढच्या आयुष्यासाठी फार गरजेची असते. 7. प्रत्येक गोष्टीत त्यांची आठवण शोधणं हळूहळू थांबवा. नातं तुटल्यानंतर आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीची आठवण करून देते. जसं एखादं गाणं, एखादी जागा, एखादा सण किंवा रोजची एखादी सवय. सुरुवातीला हे टाळणं अशक्य वाटतं, कारण मन अजून त्याच नात्यात अडकलेलं असतं. पण प्रत्येक गोष्टीला त्यांच्या आठवणींशी जोडत राहिलात तर आयुष्यात आपण पुढे जाऊ शकत नाही. हळूहळू स्वतःला समजवावं लागतं की प्रत्येक आठवण त्यांच्याशीच संबंधित नाही. जुन्या आठवणींऐवजी नवीन अनुभव तयार करणं गरजेचं असतं. नवीन ठिकाणी जाणं, नवीन लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, यामुळे मन परिवर्तन होतं. वेळ जसा जसा जातो तशी तशी त्या आठवणींची पकड सैल होत जाते. हळूहळू आपण वर्तमानात राहायला शिकतो आणि तेव्हाच दुःखाची तीव्रता कमी होते. 8. स्वतःला वेळ द्या, घाई करू नका. कोणालाही मनापासून प्रेम केल्यानंतर त्याला लगेच विसरणं शक्य नसतं. पण तरीही आपण स्वतःवर दबाव टाकतो की आता लगेच सावरायला हवं. ही घाई मनाला अजून त्रास देते. प्रत्येक माणसाची नॉर्मल होण्याची गती वेगळी असते आणि त्याची तुलना कुणाशीही करता येत नाही. आज जे दुःख असह्य वाटतंय तेच काही काळानंतर थोडं सहन करण्यासारखं होतं. स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं असतं. दररोज थोडं थोडं मन मजबूत होत जातं. एका दिवसात ते होत नाही. मध्ये मध्ये पुन्हा आठवणी दाटून येतात, पुन्हा दुःख होतं, नकळत अश्रूंचा बांधही फुटतो. पण याचा अर्थ तुम्ही मागे जात आहात असा होत नाही. हा सगळा या प्रवासाचा एक भाग असतो. संयम ठेवला तर मन आपोआप सावरतं आणि एक दिवस आपल्यालाच कळतं की या वेदना आता तितक्या तीव्र राहिलेल्या नाहीत. 9. मनातलं कुणीतरी विश्वासू व्यक्तीशी बोला. दुःख एकट्याने झेलणं फार अवघड असतं आणि सतत सगळं मनात साठवत राहिलं तर मन अजून जड होतं. म्हणूनच एखादा विश्वासू माणूस शोधून त्याच्याशी मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं. सल्ला मिळेलच असं नाही, पण ऐकून घेणारं कोणी असणं मनासाठी फार मोठा आधार देणारं असतं. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला कळतं
की आपण नेमकं काय अनुभवतोय. बोलताना डोळ्यात पाणी येतं, शब्द अडखळतात, पण त्यातूनच मन हळूहळू हलकं होतं. आपलं दुःख कुणीतरी समजून घेतंय ही भावना खूप दिलासा देतं. हळूहळू मनात साठलेला ताण कमी होतो. बोलणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःला सावरण्याची ती ताकद असते. 10. स्वतःसाठी नवं आयुष्य, नवे अर्थ तयार करा. नातं संपलं म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं मित्रांनो. परमेश्वराने आपल्याला नवीन संधी, नवीन वळण दिलेलं असतं. आपल्याला हे समजायला वेळ लागतो. सुरुवातीला सगळं निरर्थक वाटतं, काहीच करावंसं वाटत नाही. पण हळूहळू स्वतःसाठी नवा मार्ग शोधणं गरजेचं असतं. आपली स्वप्न, आपली इच्छा, आपली ओळख या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवून स्वतःसाठी जगायला शिकावं लागतं. नवीन उद्दिष्ट ठरवणं, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं, यामुळे आपण भविष्याकडे नव्या उमेदीने पाहू शकतो. जुनं दुःख पूर्णपणे नाहीसं होत नाही, पण त्याला आपण आपल्या आयुष्यावर राज्य करू द्यायचं नाही. एक दिवस असा येतो की त्या व्यक्तीची आठवण येते, पण वेदना होत नाही. उलट आपण यातून काय शिकलो हे आठवून मन खुश होतं. आणि तोच क्षण सांगतो की आपण खरंच सावरलो आहोत आणि स्वतःसाठी उभेही राहिलो आहोत. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केल्यावर त्याला विसरणं हे आयुष्यातलं सगळ्यात कठीण काम असतं. कारण ते नातं फक्त सवयीचं नसतं, तर मनाच्या आत खोलवर रुजलेलं असतं. प्रेम, आठवणी, भावना आणि अपेक्षा या सगळ्या गोष्टी एकदम संपत नाही आणि त्यामुळे मन वारंवार त्याच्याकडे मागे ओढ घेतं. पण हळूहळू स्वतःसाठी उभं राहायला शिकणं खूप गरजेचं असतं. विसरणं म्हणजे त्या व्यक्तीचा तिरस्कार करणं नाही, तर स्वतःच्या मनाला शांतता देणं असतं. जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो, स्वतःच्या भावना स्वीकारतो आणि स्वतःची किंमत ओळखतो, तेव्हाच हळूहळू सावरू लागतो. सुरुवातीचे काही दिवस वाईट जातात, काही रात्री खूप जड होतात, पण येणारा प्रत्येक दिवस मनाला मजबूत करत असतो. एक दिवस असा येतो की आठवण येते, पण डोळ्यात पाणी येत नाही. त्या व्यक्तीशिवायही आपण जगू शकतो, हसू शकतो आणि पुढे जाऊ शकतो, हे तेव्हा समजतं. मित्रांनो, कोणाच्याही जाण्याने आयुष्य थांबत नाही, ते पुढे जातच राहतं, हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपणही त्याच प्रवाहात स्वतःला नेत राहणं गरजेचं आहे. शेवटी लक्षात येतं की आपण कोणाला विसरलेलो नसतो, तर स्वतःला वाचवलेलं असतं आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा खरा अर्थ असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील, तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.